जय हिंद मित्रांनो. एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि आजच्या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून ती डाउनलोड करू शकता. आजची PDF संध्याकाळी 6 वाजता उपलब्ध होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. केंद्र सरकारने कधीपासून महिला आरक्षण कायदा 2023 जो नारी शक्ती वंदन अधिनियम या नावाने ओळखला जातो तो अधिकृतपणे लागू करण्याची अधिसूचना जारी केली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच हा नारी शक्ती वंदन अधिनियम कायदा 16 एप्रिल 2026 पासून लागू करण्याची केंद्र सरकारने अधिकृतपणे अधिसूचना जारी केली आहे. मित्रांनो, या अधिनियमानुसार महिलांना संसदेत 33% आरक्षण दिले जाईल. मित्रांनो, या महिला आरक्षण कायद्यासाठी 128वे घटना दुरुस्ती विधेयक मांडण्यात आलं होतं व या विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर ही भारतातील 106वी घटना दुरुस्ती ठरली. ठीक आहे, एवढे पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील. आता हा प्रश्न पहा. मित्रांनो, आता IMFच्या नवीन आकडेवारीनुसार भारत जगातील 6वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. तर कोणत्या देशाने भारताला मागे टाकत 5वे स्थान पटकावले हेच आपल्याला या प्रश्नात सांगायचे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच UK या देशाने आता भारताला मागे टाकत 5वं स्थान पटकावलं व आता भारत या आकडेवारीनुसार जगातील 6वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली. यापूर्वी 2024 साली भारत 5व्या क्रमांकावर होता. त्यावेळी भारताचा GDP अंदाजे $3.76 ट्रिलियन इतका होता. 2025 मध्ये भारताचा GDP अंदाजे $3.92 ट्रिलियन इतका आहे. पण ब्रिटनने आता भारताला येथे मागे टाकत अंदाजे $4 ट्रिलियन सह 5वं स्थान पटकावलं आहे. यात पहिल्या क्रमांकावर अमेरिका तर दुसऱ्या स्थानावर चीन हा देश आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पहिल्या ICC महिला T20 आंतरराष्ट्रीय चॅलेंजर ट्रॉफीचं आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे? तर ही जी पहिली ICC महिला T20 आंतरराष्ट्रीय चॅलेंजर ट्रॉफी आहे याचं आयोजन रवांडा या देशात करण्यात येत आहे. मित्रांनो, ही स्पर्धा 18 एप्रिल पासून सुरू झाली असून 1 मे पर्यंत रवांडातील किगाली येथे ही स्पर्धा चालणार आहे. मित्रांनो, या स्पर्धेत एकूण 5 संघ सहभागी असून ते कोणकोणते? तर रवांडा, इटली, नेपाळ, अमेरिका आणि वानुआतू हे 5 देश हे या ट्रॉफीमध्ये सामील आहेत. येणाऱ्या एक्झाममध्ये निश्चित यावर प्रश्न विचारण्यात येईल. तर लक्षात ठेवा, पहिली ICC महिला T20 आंतरराष्ट्रीय चॅलेंजर ट्रॉफी रवांडात आयोजित करण्यात आली होती व यात एकूण 5 संघ सहभागी होते व ते संघ कोणते? तर रवांडा, इटली, नेपाळ, अमेरिका आणि वानुआतू हे 5 संघ यात सहभागी होते. आता हा प्रश्न पहा. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेने याना गुफांना राष्ट्रीय महत्त्वाचे भूवारसा स्थळ म्हणून घोषित केले. तर या गुफा कोणत्या राज्यात स्थित आहेत? मित्रांनो, याना गुफा या कर्नाटक या राज्यात स्थित आहेत. कर्नाटकमध्ये कुठे? तर कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यात या गुफा स्थित असून या गुफा भागातील खडक सुमारे 2700 दशलक्ष वर्ष जुना असून तो डोलोमाइट चुनखडीपासून तयार झाला आहे. डोलोमाइट चुनखडी हे चुनखडीसारखेच एक खनिज असून त्यात कॅल्शियम कार्बोनेट सोबत मॅग्नेशियम कार्बोनेट देखील असतं. कर्नाटक राज्याविषयी सांगायचं झालं तर कर्नाटक राज्याचे राज्यपाल थावरचंद गहलोत तर मुख्यमंत्री हे सिद्धरामय्या आहेत व या राज्यामध्ये बन्नेरघट्टा नॅशनल पार्क, बंदीपूर नॅशनल पार्क, नागरहोल नॅशनल पार्क, कुद्रेमुख नॅशनल पार्क व मुद्दुमलाई नॅशनल पार्क हे 5 राष्ट्रीय उद्यान स्थित आहेत. आणि मित्रांनो, एक्झाममध्ये बंदीपूर नॅशनल पार्क बऱ्याच वेळा विचारण्यात येतं. तर लक्षात ठेवा, बंदीपूर नॅशनल पार्क हे कर्नाटक या राज्यात स्थित आहे. नेक्स्ट क्वेश्चन. महामार्गांवरील रस्ते अपघातामधील मृत्यू कमी करण्यासाठी कोणत्या राज्याने प्रोजेक्ट संजीवनी सुरू केला? तर हा जो प्रोजेक्ट संजीवनी आहे हा तेलंगणा या राज्याद्वारे सुरू करण्यात आला. आणि मित्रांनो, या प्रकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे हा देशातील अशा प्रकारचा पहिलाच एकात्मिक अपघात उपचार आणि महामार्ग बचाव कार्यक्रम आहे. हा उपक्रम सध्या राष्ट्रीय महामार्ग 44 वर प्रायोगिक तत्वावर राबवला जात आहे. पुढील प्रश्न. जागतिक आर्थिक मंचद्वारे यंग ग्लोबल लीडर्स क्लास ऑफ 2026 मध्ये कोणाचा समावेश करण्यात आला? तर आता WEF द्वारे यंग ग्लोबल लीडर्स क्लास ऑफ 2026 मध्ये जय शाह यांचा समावेश करण्यात आला आहे. ICCचे अध्यक्ष जय शाह यांचा समावेश
जागतिक क्रिकेटचे भविष्य घडवण्यात त्यांनी जे मोलाचं योगदान दिलं त्यासाठी करण्यात आला आहे. मित्रांनो, जय शहा यांच्याच प्रयत्नामुळे 2028च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. आता हा प्रश्न पहा. मिस साके इंडिया 2026चे विजेतेपद कोणी पटकावले? तर ही जी मिस साके इंडिया स्पर्धा आहे याचं विजेतेपद निशिता अंतरकर यांनी पटकावलं. बरी ही स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती? तर ही स्पर्धा मुंबई या शहरात आयोजित करण्यात आली होती व मुंबईच्याच निशिता योगेश अंतरकर यांनी या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. या विजयामुळे आता निशिता भारतातील जपानी साकेचीच्या नवीन सांस्कृतिक राजदूत बनल्या आहेत. पुढील प्रश्न. यशवंत सरदेसाई यांचे नुकतेच वयाच्या 85व्या वर्षी निधन झाले, तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर मित्रांनो, यशवंत देसाई हे एक व्यंगचित्रकार होते व त्यांनी आपलं पहिलं व्यंगचित्र शंकर्स वीकली या मॅगझिनमध्ये प्रसिद्ध केलं होतं व त्यानंतर त्यांनी लोकसत्तामध्ये हास्यार्थ या नावाने अनेक वर्षे हास्यचित्र काढली आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. वॉटर फॉरवर्ड हा उपक्रम कोणी सुरू केला? तर हा जो वॉटर फॉरवर्ड उपक्रम आहे हा जागतिक बँकेद्वारे सुरू करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश काय? तर 2030 पर्यंत 1 अब्ज लोकांची जलसुरक्षा सुधारणे हे या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे व हा उपक्रम प्रामुख्याने आफ्रिका व मध्य पूर्व आणि दक्षिण आशियात राबवला जाणार आहे. लक्षात ठेवा. कोणता उपक्रम? तर वॉटर फॉरवर्ड असे याचं नाव आहे आणि हा उपक्रम जागतिक बँकेने सुरू केला. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक यकृत दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक यकृत दिन आहे हा दरवर्षी 19 एप्रिल रोजी साजरा केला जातो व यंदाची या दिवसाची थीम सॉलिड हॅबिट्स स्ट्रॉंग लिव्हर अशी आहे. यकृताविषयी सांगायचं झालं तर यकृत हे शरीरातील सर्वात मोठे अंतर्गत अवयव आहे. ते पोटाच्या उजव्या बाजूस डायफ्रॉमच्या खाली असते. यकृताची प्रमुख कार्य म्हणजे रक्तशुद्धीकरण, पचनास मदत, ऊर्जा साठवण, मेटाबॉलिझम नियंत्रण व रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे ही यकृताची काही प्रमुख कार्य आहेत. मित्रांनो, याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या. दरवर्षी जागतिक वारसा दिन हा 18 एप्रिल रोजी साजरा केला जातो. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता. फिडे महिला कॅन्डिडेट्स टुर्नामेंट जिंकणारी पहिली भारतीय बुद्धिबळपटू कोण ठरली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच आर वैशाली ही या स्पर्धा जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय बुद्धिबळपटू ठरल्या आहेत. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. हॉवर्ड दक्षिण आशियाई संघटनेने पर्सन ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड केली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.